2019ला ना स्टेटस टाकलेलं, पोस्ट टाकलेली, त्या खाली लिहिलेलं की मी जेव्हा खेळणार तेव्हा टायटल विनर होणार, पण ते स्वप्न राहिला. होणार ना, होणार होणार होणार. मोठा मारू, मोठा टायटल मारू, मोठा मारू आपण. आणि सगळ्यांना माहिती चिटिंग केली घालून. या बादशाह कॉंग्रॅच्युलेशन. खोपोली शहरामध्ये आलेल्या सर्व बॉडी बिल्डर्सचे हार्दिक स्वागत. तिकडे बघा, हे कष्ट तुम्हाला वाटत ज्याला लोक आले नाव ठेवतात, डबा घाला की होतं बॉडी, यांचे 4 उपटी घाला लागतील. तू पण खेळणार आहे ना? दाखवा ऍप्स बघू दे, दाखव ना. काय तर नाही बाट, लाव तेल लाव सोर याला. नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आता होळीच्या नंतर हा ब्लॉग येणार आहे. तर आपला प्लॅन आहे काय माहिती आहे का, आतिश भाई आपल्यासोबत. आतिश भाई किधर जाणे का? खोपोली मित्रांनो. हा, आणि आपला भाऊ खेळणार आहे बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन. चला, आता वाजले जवळजवळ 3:30 झाले असतील ना. आणि चला, विठ्ठल भाई एक मित्र आहे आपला. चला, तिकडं दीप्तेश दादा पण आहे, तो पण खेळणार आहे कॉम्पिटिशन. तर मी तर पहिल्यांदा बघणार आहे लाईव्ह बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन. गेलो नव्हतं, माझी इच्छा होती भरपूर जायचा. तर चला, आता आपला दादा खेळणार आहे. तर काय विषय आड काय बघूया. आता कितीचा टाईम आहे तरी पण, कितीला चालू होतील? 6 वाजता का? चलो, हे गाडी काढली आता, चला जाऊया आता. बस चला, 1-1.5 तासांनी पोहोचू आपण ना. म्हटलं आहे का? हो, गणपती आज संकष्टी आहे ना. पाय वगैरे पडून घ्या वाटतं. केलं तर बोललं तर नारळ पाणी पिऊ शकत. पाणी पिलं तर मग कालपासून बंद गेली पाणी. कालपासून बंद. तुला माहिती आहे ना कसं करायचं? काय नाही, जायचं कपडे काढायचं. दीप्तेश यांचे गटांग खेळणार आहे मग. दीप्तेशचं वजन 75 ना. तुझा पुढे होतो. माझं वजन आता 58 आहे. हो, आता कालपासून. हो, हा, कालपासून 58 आहे. म्हणजे आपण 60चे गटांग केलो. असं खेळ दाखवून येऊ रे लोकांचा. लोक जास्त असं ना फायबर पॉईंट पकडतात. हा, आता लास्ट टाइम कुठे गेलेला तू? अंधेरला गेलो ना. हा, अंधेरला काय झालं, तिथं मोठं हे होतं ना बिल्डर. हा, आणि सगळं घेतलेलं आपण नॅचरल होतो फक्त. तरी पण रात बरे झालं इथं कॉम्पिटिशन. पोरं असल्या मजा येते ना. इथं पोरं होती ना भरपूर. हो, बघला ना फोटो. चला गाइस, गणपती बाप्पा मोरया दर्शन घेऊ आणि मग इथून जाऊ आपण कॉम्पिटिशन. काय लोकेशन माहिती आहे का आपली कुठे? शोधायला लागा आपल्याला. लोकेशन आहे आपल्याकडे, आहे ना लोकेशन. चल, आज ट्रॉफी आलीच पाहिजे का आपली? हा, टायटल मारणे का आज आपला कॉम्पिटिशन आहे खोपोलीमध्ये. बघूया आता. आणि बऱ्याच दिवसापासून भाई तयारी आमची चाललेली आहे. आणि ही दुसरी कॉम्पिटिशन आहे आपल्या. आता पहिली मारली ना आपण, कुठे गेलो? अंधेरीला. आपण अंधेरीमध्ये काही नाही, भाव लागला नाही तिथे. आता इथे काय ना, पहिलीच कॉम्पिटिशन होती ती. आता पुढच्या सीझनला भाई वाटलं, कारण की एकदम आहे. बघूया काय होतं आता. चला, तर मस्त दर्शन घेऊ. चालू. आणि आता मडला आलं इकडं. आज फुल पब्लिक पण फुल आहे, पार्किंग फुल झाले ना भाई. चला, गाईस रांगोळी बघा कसली परफेक्ट. असं वाटतं का फ्रेम आहे डायरेक्ट. एक नंबर आहे. फॉलो करो. जरा होऊ द्या. चला गाईच, आपला दर्शन वगैरे झाला, मस्त वाटला. कारण की मडला आलो ना, चांगली वाईब असतं. एक शांत मन, शांत होतं काय, एकदम रिलॅक्स मस्त वाटतं, शांत. आणि आहे पब्लिक थोडी. सकाळी भरपूर गर्दी असते, डायरेक्ट लाईन तिकडं लास्टपर्यंत जाते बाहेर. काय कसं वाटला दर्शन घेऊन? आता एकदम बरं वाटलं. मस्त वाटलं काय? लाईन भेटली जरा, थोडीशी लाईन. बरं वाटलं, मन शांत झाला एकदम. हां, चला आता जाऊ आपण. इथून 15-20 मिनिटांनी पोहोचू ना आपण. मस्त खोपोली, डायरेक्ट खोपोली आपली कॉम्पिटिशनला. चला, फायनली आम्ही पोचलो लोकेशनवरती. आणि इथे समोर स्टेज आहे. कॉम्पिटिशन लवकर चालू आम्ही. आता 6 पण नाही वाजला अजून, पण कसा लांबचा प्रवास होता ना आपला, त्यामुळं आम्ही लवकर निघलो. चलो, बहुत एक्साइटेड है क्या फाइनली. दीप्तेश क्या बोलता? चला, दीप्तेश भाई के घर पे जाते हैं.
दुसरा बॉडी बिल्डर दाखवतो तुम्हाला. आज या साईडला स्टेज आहे बघा, इथं रस्त्यावर तेही आयोजन केलेलं आहे. रस्ता सगळा जाम होईल फुकट. ग्राउंडवर पाहिजे होते म्हणजे कसा पब्लिकला टेन्शन नाही कोणाकडे. चला गाईज दीप्तेश बायकेकडे पे 6 वाजता बोलवलं होतं आम्हाला कॉम्पिटिशनला, पण तिथं अजून काय ते काही ना त्यांचा टावेल अशी ए दीप्तेश भाई या बादशाह दीप्तेश भाई तुम्हाला सांगत होतो बेस्ट बॉडी बिल्डर, आणि आम्ही घेऊन आला आमचा वाघ त्याला जे मस्करचा. आज वाटलं आपल्याला घेऊन जायचं ट्रॉफी भाई, काय विषय. हा आणि दीप्तेश भाईचा ड्रीम आहे आज गोल्ड घेऊन यायचं आपल्याला. 100% बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चल आणि कंडिशन तुम्हाला दाखवली आले आले टावेला होता भाई, पण ऍड्स बघलं ना. चला घेऊनच जायचे बाई. कॉम्पिटिशन झालं याला नेतो डायरेक्ट वडापाव खायला. लगेच वडापाव खतम. वाडा वेळा काय ना लय कष्ट करायला लागतात. एक नस करायला नाही 5-5 दिवस उपाशी राहायला लागतं. चला आता जरा बरं वाटतं कसं मस्त हॅपी नाही. आता आलो आम्ही बाई 5ला आले वाटतं, आता 7 वाजला. अजून तिथं गेल्या मला वाटतं अर्धा तास तरी जाईल अजून सहज. हा झाला सर. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि तुम्हाला दाखवतो बॉडी बिल्डर. आता समोरची पहिल्यांदा बघणार आहे ना, तर जरा खुशी कसा मस्त वाटतं, एकदम फील होते. आतिश भाईची पण बॉडी अजून बघली ना मी, तर टी शर्ट काढलं कसं वाघ दाखवतो मला. चला दाखवतो. चला मित्रांनो फायनली आपण पोचलो लोकेशनवरती आणि या साईडला आहे स्टेज. हां आणि इकडून जाऊ आता. वेट वगैरे घेतील ना तुमचा सर? आमचं पण देऊ का? आम्ही उतरतो सगळं आता पोचिंगला. चला या बाईला तुम्ही तसेच प्ले असतील बारीक काय तुम्ही द्या सगळ्यांना टप दादा उडाव इकडे तिकडे वाघ येतो वाघ. चला बघूया तुम्हाला दाखवतो बॉडी कंडिशन. आणि पहिल्यांदा मी तर बघणार आहे बॉडी बिल्डिंग लाईव्ह. काय पहिला अजून कुठं गेलो नव्हतो मी बॉडी बिल्डिंग बघायला, भरपूर इच्छा होती बघायची. तर चला. आणि दीप्तेश भाईला पण आपल्या मी सांगायचो तुझी कधी इकडं असती पनवेलला तर सांग मला. तर आता आपला भाऊसच खेळतोय तर चला बोललो जाऊ सोबत. चला जाऊया आता. या दीप्तेश दादाचे सर येत आहेत त्यांच्यासाठी थांबलो आहे आम्ही, थोडासा वेट करतोय. ते आलं की जाऊ आपण. चला तुम्ही आता व्हिडिओमध्ये बनवू राहा लास्टपर्यंत. तू पण खेळणार आहे ना? दाखव ॲप्स बघू दे. दाखव ना काय इच्छला तर नाही बाट लाव तेल लाव सोर याला स्टेज बॉडी आहे का पोरांची? नाही बघितलं तू म्हणजे ते चड्ड्यात बघून आल्या. हो बघू आपला काय नंबर आहे? 58 नंबर आहे गाइस. फुल शोर मचाएंगे क्या? चला 69. किती वेट किती आला? वेट किती आला? 59. इकडे बघा हे कष्ट तुम्हाला वाटत ज्याला लोक आले ना आवडतात डबा घाला की होतं बॉडी यांचे 4 उपटी घालायला लागतील. इकडे ना डबा घालून बोलतो बॉडी यांचे 4 उपटी घालायला लागतील. 22 हा असं काय काय खायला लागतंय बॉडी होते कुठं. इकडं काय देते भाऊ यांना सहज वाटतंय ना बॉडी झाल्यावर नाव ठेवायला काही. हा यांचे 4 उपटी घालला ती पाठ नाव. हा पावडर घालून बॉडी त्याला इथं जीवाला मारून असं काय काय खायला लागतंय सगळं उकारलेलं समजता का? अजून अर्धा जाईल ना जवळजवळ. काय येऊ सांगा ना कमेंट मध्ये सांगा काय. हा तुम्हाला ओळखतंय का सांगा. हा फ्रेंच फ्राईज आहे. दीपक ब्रदर्स आयोजित कर्जत थालापूर श्री 2025. मुख्य आकर्षण समीर दाभेलकर मुंबई श्री महाराष्ट्र श्री मिस्टर इंडिया अँड मिस्टर ऑलिम्पिया. खोपोली शहरामध्ये आलेल्या सर्व बॉडी बिल्डर्सचे हार्दिक स्वागत. आणि अखेरची 5 मिनिटं राहिलेली आहेत. आपलं वेविंग करून ताबडतोब आम्हाला सहकार्य करा. चला काय फायनली टॅनिंग लावतो आम्ही. या बादशाह इकडे आतमध्ये सगळी पोरं आहेत या इकडला. मग लय करते उभा राहायला जागा ना म्हणजे टॅनिंग करायला वॉर्मअप करायसाठी. चला थोडंसं वॉर्मअप करतो आणि मग टॅनिंग लावू आणि वाघाला सोडू डायरेक्ट. नंबर येणार आपला. नंबर आहे आपला. हा बाई बोला ना.
सपोर्ट भाई सपोर्ट इकडे सगळे काहीच कॉम्पिटिशन झाल्यात चालू तिकडं. आम्ही आता टॅनिंग करतोय, वाघाला रेडी करतो जरा. आता तो ग्रुप झाला त्याला की आपण जातोय 69 ट्रेन नंबर. आता 55चा ग्रुप चालू आहे. हे 60 मध्ये गेलणार आहे. दीप्तेश भाईला अजून टाइम लागेल, त्याचा डायरेक्ट 5 वाटा नाही ओपन मध्ये गेलणार आहे भाई. पोज नंबर 3 साइड चेस्ट विथ काप मसाज. थँक्यू बॉडी बिल्डर्स. पुढच्या स्पर्धकांनी मागे हाफ राऊंड मध्ये लाईनअप करायचं आहे. परत जसे होतात तसं लाईनअप राहायचं आहे. दादाने फुल मेहनत घेतली इकडे. घामान भोईर दिसला डायरेक्ट. हे झाला का मित्र तुमचा? हो नक्कीच नक्कीच. कोणत्या वेळ काढत होतं? 55 का? 50 वाल्यांना 55 मध्ये बसवत आहेत. असं आहे का? विनंती आपला सुद्धा विनंती, आपण सुद्धा यायचंय. तसे आमचे नितीन धन्यवाद. आपण सुद्धा यायचंय, आमच्या अतिथीमध्ये उपस्थित राहायचंय. म्युझिक स्टार्ट. टाळ्या वाजवा जरा या स्पर्धकांसाठी. तो आला काय? रिलॅक्स बॉडी बिल्डर. थँक्यू बॉडी बिल्डर्स. रँकिंग दिलं जाईल. मागच्या स्पर्धकांना मी विनंती करेल, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने धन्यवाद आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा. थोडं इकडे सरा, थोडं इकडे सारखा. 59 इकडे सारखा. टाळी वाजवा. पोज नंबर रिलॅक्स बॉडी बिल्डर. पोज नंबर 2 फ्रंट लॅट फ्लेट विथ थाय मसल. रिलॅक्स बॉडी बिल्डर. पोज नंबर 3 साइड चेस्ट विथ काप मसल. रिलॅक्स बॉडी बिल्डर. आणि या गटातील उपविजेता ठरलाय ट्रक नंबर 69 आतिश खुशालजी पाटील. एबीसी कोर. खुशालजी पाटील साहेब एबीसी कोर. धन्यवाद धन्यवाद. या बादशाह कॉंग्रॅच्युलेशन. सर भाईने सेकंड प्लेस मारले भाईने आपल्या. अच्छा चला फायनली आपल्या ट्रॉफी नंबर आलाय. दुसरा बोललेलो मी, मेहनत केली तर नंबर येणार. किती लोकांनी नावं ठेवले, काय कशाला जातो काय करतो, बरं ना. आज आलाय नंबर. चला आतिश भाईचा कोच आपला दीप्तेश भाई काय काम त्या कामासाठी आज काम झालं आमचं काय आतिश भाई. काम 25. आता आपल्या दीप्तेश भाई ओपन मधून घेणार तो. हा नेक्स्ट टाइम ते पण आणू सोडणार नाही. हा आता दीप्तेश भाईची आपली बारी आहे. चला आतिश भाईने तर काम 25 केलं आहे. आता दीप्तेश भाईचा आपला टार्गेट आहे गोल्ड, आणि गोल्ड आलाच पाहिजे काय. चला पब्लिक काढून ठेव पाय आता.
गर्दी व गर्दी बक्कासूर आहे बक्कासूर. आणि या गटातून उपयोगिता ठरलाय संघ नंबर 105 अमोल बेडे. साइड चेस एडी साइड फक्त 50,000 विषय संपला. कंपॅरेटिव्ह म्हणजे यांनी काही चुकी असेल तर मग पुन्हा पंच ते ऍडजस्ट करू शकतील म्हणून दोघांचे बरोबर झाले असं पकडतो आपण. एक मार्कर 3 मार्करी एक पुढे आणि 2 मार्करी पुढे तर पुन्हा यांचे 4 पोझिशन घेतो आम्ही शेवटच्या आणि याच्यानंतर या गटाचा विनर कोण असेल ते आम्ही सांगतो. रिलॅक्स बॉडी बिल्डर पेज नंबर 3 साइड चेस्ट विथ कप मसल. दिप्ते लाईफ बोल फायर आहे. एक सोडू नको. थँक्यू बॉडी बिल्डर्स. या गटातील उपविजेता रंग नंबर 137 दिनेश तलवारकर खोपोली. थँक्यू. आणि सगळ्यांना माहिती चिटिंग केली
तर मित्रांनो फायनली आपली कॉम्पिटिशन कंप्लीट झालेली आहे आणि आतिश भाईचा सेकंड प्लेस लागलेला आहे आणि दिप्तेश भाईचा आपला फर्स्ट रँक होता. तुम्ही सर्वांना माहित होता रिझल्ट काय आहे. दिप्तेश दादा तुला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स, सेकंड प्लेस लागली आपल्याला. तर नक्कीच आता पुढे आपण भरपूर प्रयत्न करू, आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे, इथे हारायचं नाही काय. नक्कीच चल आणि तू सुद्धा मेहनत कर. ओके तुझं मन ठेवायचं म्हणून मी 2019 ला ना मी असोसिएशन मध्ये पण नाही खेळायचे, ठाण्याची असोसिएशन आहे तिथे खेळायचं. 2019 ला ना स्टेटस टाकलेलं, पोस्ट टाकलेली, त्या खाली लिहिलेलं की मी जेव्हा खेळणार तेव्हा टायटल विनर होणार. पण ते स्वप्न राहिला. होणार ना, होणार होणार होणार. मोठा मारू, मोठा टायटल मारू, मोठा मारू आपण. सोबत आहेत तर काय चला आतिश भाई चलते. चला मित्रांनो फायनली आपली कॉम्पिटिशन झालेली कंप्लीट. फायनली टायटल मारलेला आहे सेकंड. आता जरा मेहनत जास्त करू आणि फर्स्ट टायटल मारू, गोल्ड घेऊन येऊ आपण. काय चला आता भरपूर टाइम झाला, 10:30 वाजले. आम्हाला भूक पण भरपूर लागली. घरी जाऊन दाबून जेवतो आणि झोपतो. आता समोसा खायचा का? नाही नाही नाही. हा चल डाईट भाई फॉलो कर. कुठे गेला भाई? चल आम्हाला सर्वांना वाटलेला का बरं आता भाईचा आपला येईल गोल्ड फर्स्ट नंबर काय माहिती होता काय त्यांचा विषय. चला जाऊया लवकर चला आणि ब्लॉग इथं एंड करतो आता. तुम्ही जर व्हिडिओ आवडले असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओ आम्ही येऊ राहू आणि शर्तीनं पण जायत राहू. पण लई ऊन लागतंय म्हणून जायचं आम्ही.